पाहिजे की मागच्या वर्षी ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळी आपण आपल्या शेतकऱ्यांना जे रोख पैसे दिलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते 15,472 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीडित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिलेले आहेत आणि म्हणून आणि डीबीटीच्या माध्यमातून दिले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी जिथे अडचणीत आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत। त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट्स देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात। आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे। आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे।